आणि एखाद्या विद्यार्थ्याने जर याच्यामध्ये जर करियर करायचं असेल तर त्याला तुम्ही गॅरंटेड सांगू शकता की त्या विद्यार्थ्याने या क्षेत्रामध्ये येऊन करियर करावं. पुढे जॉब अपॉर्च्युनिटी पण आहेत. अगदीच. कारण की आता जर तुम्ही जसं पाहिलं, की आज तुमच्या मित्राने फ्लॅट घेतलेला आहे हं, किंवा तुमच्या कोणत्याही रिलेटिव्हनं फ्लॅट घेतलाय. बरोबर. पुण्यामध्ये असो किंवा पुण्याच्या बाहेर असो. रादर तुम्ही असा जरी विचार केला, की तुमच्या गावाकडे तुमचा एखादा मित्र घर बनवतोय. हं, हं, तर हं. तो घर बनवण्यासाठी इतका एक्साइटेड असतो. तर प्लॅनिंग करण्यापासनं हं, म्हणजे हं. घराचं एक्सटिरियर कसं असेल, की त्याचा त्याचा इंटिरियर कसा असेल, ह्या सगळ्या गोष्टी आजकाल प्रत्येकजण त्यांच्या लेव्हलप्रमाणे म्हणजे लाइक तालुक्याच्या ठिकाणावरनं तरी ते प्लॅन बनवून घेतात बरोबर. किंवा त्यांचे जे निअर अँड डिअर्स आहेत किंवा त्यांचे जे मित्र परिवार आहेत, हं, त्यांच्याकडनं त्या गोष्टी सजेस्ट करतात. आजकाल मोबाईलमध्ये सुद्धा इतक्या चांगल्या-चांगल्या गोष्टी आपल्याला मिळतात, की हं. जेणेकरून त्या गोष्टीमुळे त्यांना एक मोटिव्हेशन किंवा त्यांना एक सोर्स मिळू शकतो. लक्झरी लाईफस्टाईल प्रत्येकाला हवी आहे. अगदीच, तर अगदीच. तुम्ही इव्हन पुण्यामध्ये सुद्धा बघा किंवा प्रत्येक शहरात इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतंय बरोबर. आणि या गोष्टीची दिवसेंदिवस डिमांड वाढतच चाललेली आहे. तर त्यामुळे पुढे तुम्ही 10, 15, 20 वर्षाचा जरी विचार केला, हं, हं. तर तुम्हाला खूप यामध्ये चांगला स्कोप आहे. कारण की प्रत्येकाला चांगली लाईफस्टाईल हवी आहे. अगदीच बरोबर. तर त्यामुळे तुम्ही जर इंटिरियर डिझायनिंग शिकलात, तर इंटिरियर डिझायनिंगमध्ये तुम्हाला खूप चांगला स्कोप आहे, ज्यामध्ये तुमचं करियर खूप ब्राईट आहे.